पांडव किले से प्राचीन शिवलिंग और पादुकाएं गायब हो गईं। वन विभाग ने बिना किसी प्रकार की सूचना दिए शिव भक्तों की भावनाओं से खिलवाड़ किया। वन विभाग ने बिना किसी को विश्वास में लिए शिवलिंग और चप्पलों को अपने कब्जे में ले लिया है। भिवंडी तालुका में पांडवकालीन पांडव किले की सफाई के दौरान गुरुवार को बाढ़ के पानी में एक शिवलिंग और चप्पलें मिली। महाशिवरात्रि के शुभ समय में प्राचीन शिवलिंग का मिलना एक महान शुभ घटना है और इसलिए भिवंडी तालुका के वहुली गांव के लोग भक्ति और खुशी से भर गए। लेकिन शुक्रवार को वन विभाग ने ग्रामीणों, ग्राम पंचायत और क्षेत्र की सफाई कर रहे युवाओं को विश्वास में लिए बिना ही शिवलिंग और पादुका को तालाब से हटा दिया। हर कोई हैरान है कि वन विभाग ने ऐसा क्यों किया। इस बात पर कटु प्रतिक्रिया और आक्रोश व्यक्त किया जा रहा है कि वन विभाग ने हमारी भावनाओं को ठेस पहुंचाने और हमारी भावनाओं से खेला है। शिवरूप आनंद स्वामी ने विरोध किया, लेकिन वन विभाग ने उनकी भी नहीं सुनी। मांग है कि प्रशासन शिवलिंग और जूते ग्रामीणों को सौंपे और हमें भगवान का मंदिर स्थापित करने और प्राचीन परंपराओं को आगे बढ़ाने का अवसर दे। जो शिवलिंग हम ले गए थे वह हमें वापस दिए जाएं और इस वर्ष महाशिवरात्रि का त्यौहार धूमधाम से मनाया जाए। आम्हाला त्या दिवशी जे शिवरात्रीच्या अगोदर जे पांडवगडावरती जे पांडव कुंड होते त्याच्यामध्ये शिवलिंग आणि महान संतांच्या देवदेवतांच्या पादुका सापडल्या होत्या। त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा हे झालेला प्रसार झाला होता। आमची एक भावना होती की त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं शक्ती केंद्र व्हावं की जेणेकरून आमच्या ह्याच्यात ते तरुण वर्ग जे आहे ते व्यसनाधीन होतात, हे होतात, त्याचं एक मंदिर बनवावं आणि त्यामुळे तिथून एक संस्कार केंद्र तिथं बनवावं असं आमची मनापासून खूप इच्छा होती। पण मी त्यानंतर दुपारी मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला वन अधिकारी जे होते त्यांनी ते शिवलिंग वगैरे गाडीमध्ये ठेवून ते घेऊन चालले होते। मी त्यांना सांगितलं की आम्हाला न विश्वासात घेता तुम्ही कशा पद्धतीने आमच्या गावच्या सरपंच आहेत, पंच कमिटी आहे, आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आहेत, महाराज आमचे होते, तर आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही हे डायरेक्ट का डिसिजन घेतला आणि कशासाठी घेतला डिसिजन असं मी त्यांना तक्रार केली त्याच्या बाबतीत। तर त्यांचं काही उत्तर त्याच्या बाबतीत आलं नाही। पण तुम्हाला ते आता महाशिवरात्री जवळ आलेली आहे आणि महाशिवरात्रीचा मोठा उत्सव बऱ्याच वर्षापासून तिथं हजारोच्या संख्येने लोक येत असतात, लक्षात ठेवा। आणि त्यांनी आमच्या भावनेची कोणत्याही प्रकारची कदर न करता भावनांचा खेळ केला त्यांनी आणि त्यामुळे आम्ही खूप नाराज आहोत। पांडवगडाचे जेवढे भक्त लोक आहेत हे अतिशय नाराज आहेत, कारण त्या ठिकाणी मी ज्या वेळेला नंतर गेलो असं वाटलं की ह्या जागेचं चैतन्य गेलं, ह्या जागेचा प्राणच हरपला किंवा घरात एखादा माणूस ज्या वेळेला मृत्यू पावतो असं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं दिसलं। त्यामुळे आम्ही सरळ सांगत आहे की आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही हा केलं का आणि पुढचं काय वन विभागाचा तुमचा जो काय याचा जो हे येणार आहे तपशील येणार आहे तो आम्हाला तुम्ही किती दिवसामध्ये देणार आहे, तुम्ही पुरातत्व विभागाकडे तुम्ही देणार आहे तर त्याचा किती एक आम्हाला टायमिंग पिरियड तुम्ही सांगावं की जेणेकरून एवढ्या टायमिंग मध्ये तो पुरातत्व विभागाचा अहवाल आम्हाला तुम्ही दिला पाहिजे आणि पुन्हा आम्हाला त्या दोन मूर्त्या आणि हे जे पादुका आणि शिवलिंग आहे हे आम्हाला पुन्हा मिळावं असं मी शासनाकडे हात जोडून विनंती करीत आहे। जय श्रीराम। हो, मी स्वतः त्या गोष्टीला मी स्वतः समोर होतो आणि माझ्या डोळ्यात दिसत आणि आम्ही सर्वांनी ती साफसफाई केली। पूर्ण दिवसभर आम्ही पूर्ण उन्हामध्ये राहून ती सर्व जागा पांडवगडावरील असणारे जे पांडवकुंड ते कुंड स्वच्छता करत असताना तिथे एक शिवलिंग सापडलं आणि काही पादुका सापडल्या। ते आम्ही स्वतःहून सर्व प्रशासनाला दाखवलं, पण त्याचे फोटो केले, त्याची न्यूज पण बनवली। परत ते सर्व असणारे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना सुद्धा सांगितलं। त्यांनी सांगितलं ठीक आहे, ते जे शिवलिंग सापडले ते आमच्या ताब्यात द्या, जेणेकरून आता आमची ती आस्था आहे, आमचा भाव आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळे आता ते तशी जे सर्व आता पूर्ण पंचकृषीमध्ये माहीत झालं की तिथे शिवलिंग सापडले। आता सर्वांच्या भावना कशा झाल्यात, आता जागृत झाल्यात। आता तिथे साक्षात्कार दिला देवानं, महादेवानं साक्षात्कार दिलेले की काहीतरी आता बघा येत्या पर्वकालामध्ये आता पुढे शिवरात्र येते आणि या शिवरात्री दरम्यान ही गोष्ट घडते, म्हणजे देवाचा महादेवाचा साक्षात्कारच आहे। पण कालची जी घटना झाली की प्रशासनाने कुठलेही आम्हाला सर्वांना विश्वासात न घेता ते शिवलिंग आणि त्या पादुका ते घेऊन गेले। माझं असं म्हणणं आहे, तुम्ही आमच्या भावना दुखवल्यात, तुम्ही शिवलिंग जरी घेऊन गेलात पण आमच्या अंतरात्मा जे शिवलिंग तयार झाले त्याचं काय कराल तुम्ही? आता पंचकृषीमध्ये सर्वांना भावना सर्वांच्या हृदयात माहीत झालंय की आता तिथे शिवलिंग सापडलं, म्हणजे आमच्या प्रत्येकाच्या हृदयात महादेवाची मूर्ती, महादेवाचं आत्मलिंग तयार झाले, त्याचं तुम्ही काय कराल?
म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे प्रशासनाला की आमचं ते नेलेलं जे शिवलिंग आहे ते आम्हाला परत द्यावं आणि ते पूजा करण्याचा अधिकार आम्हाला सर्वांना द्यावा, हीच या प्रशासनाला विनंती आहे. धन्यवाद. जय श्रीराम.